बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. टॉपिक नंबर फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट झालेला आहे. सेकंड टॉपिक जो आहे तो आपण बघतो आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आपण बघत असताना नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय की अशा ऑर्गनायझेशन असतील की ज्या ऑर्गनायझेशनचा मोटिव्ह जो आहे हा प्रॉफिट असणार नाही. आता ऑर्गनायझेशन कोणत्या स्वरूपामध्ये असतील तर एक असेल ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, एक असेल नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. इथं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आपण बघत असताना ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर त्यामध्ये बघत असताना अशा संस्था असतील की ज्या संस्थेचा मोटिव्ह जो आहे हा मोटिव्ह काय असणार नाही तर प्रॉफिट. हा मोटिव्ह जो आहे हा प्रॉफिट असणार नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असं म्हणतोय. आता हा प्रॉफिट मोटिव्ह नाही अशा कोणकोणत्या संस्था असतील तर त्यामध्ये आपण स्पोर्ट्स क्लब बघू शकतोय, त्यामध्ये चॅरिटेबल हॉस्पिटल्स आपण बघू शकतोय किंवा चॅरिटेबल ट्रस्ट आपण बघू शकतोय, लायब्ररी असतील, कॉलेज असेल, स्कूल असतील. म्हणजे ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा आपण एक्झाम्पल बघत असताना त्यामध्ये अनेक स्वरूपामध्ये ज्या काही संस्था आहेत त्या संस्था आपण बघू शकतोय. स्पोर्ट्स क्लब असतील, व्यायामशाळा देखील ह्यामध्ये येऊ शकते. स्पोर्ट्स क्लब, व्यायामशाळा, त्यानंतर चॅरिटेबल हॉस्पिटल जे आहे त्या चॅरिटेबल हॉस्पिटल जो काही समावेश आहे तो समावेश देखील ह्यामध्ये असणार आहे. जिम असेल, स्कूल्स असतील, कॉलेज असतील यांचा जो काही समावेश आहे किंवा इतर देखील अनेक अशा संस्था आहेत की ज्या संस्थेचा जो काही मोटिव्ह आहे हा मोटिव्ह काय असणार नाही तर प्रॉफिट कन्सर्न, प्रॉफिट हा असणार नाही, ज्याला आपण काय म्हणतोय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता ह्या ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत त्या ऑर्गनायझेशन किती प्रकारचे असतील तर दोन प्रकारचे असतील. एक म्हणजे कोणत्या तर ज्या ऑर्गनायझेशन आहेत की ज्यांचा मोटिव्ह प्रॉफिट असेल हे ज्याला आपण ट्रेडिंग कन्सर्न ऑर्गनायझेशन असं म्हणतोय किंवा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असं म्हणतोय. म्हणजे ह्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या ऑर्गनायझेशन एकूण किती प्रकार असतील तर दोन असतील. त्याचा एक कोणता तर ट्रेडिंग की ज्यामध्ये ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी होणार आहे, ज्यामध्ये प्रोडक्शनचं जे काही काम आहे ते काम त्यामध्ये होणार आहे. आणि प्रॉफिट मोटिव्ह असेल, परचेस किंवा सोल्ड ते त्यामध्ये असेल, ज्याला आपण काय म्हणतोय ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. आणि सेकंड जे आहे ते असतील नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय की ज्यामध्ये ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी केली जाणार नाही, म्हणजे व्यापारी जे काही काम आहे ते व्यापारी काम ह्यामध्ये केलं जाणार नाही अशी सेकंड असेल. म्हणजे एक असेल ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि एक असेल नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. आणि आपल्याला काय शिकायचं आहे तर ह्या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं एक्झाम्पल देखील आता आपण बघितलं. स्पोर्ट्स क्लब किंवा लिटरेचर जे आहेत तर त्यामध्ये असेल, त्या लायब्ररी असेल, स्कूल असतील, कॉलेज असतील यांचा जो काही समावेश आहे तो समावेश देखील ह्यामध्ये होणार आहे. ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉन ट्रेडिंग कन्सर्न. आता याचे डेफिनेशन जे आहे किंवा मिनिंग आपण बघू सुरुवातीला. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न अ प्रॉफिट बट टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर अँड सोसायटी ॲट द मिनिमम चार्जेस. म्हणजे ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं मिनिंग आपण बघत असताना हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय आहे की यामध्ये अशा स्वरूपाच्या ऑर्गनायझेशन आहेत की ज्या ऑर्गनायझेशन सर्व्हिस देणार आहेत. कुणाला सर्व्हिस देणार आहेत तर टू मेंबर, आपले जे काही सभासद आहेत त्या सभासदांना सर्व्हिस देणार आहेत आणि ते पण मिनिमम चार्जेसमध्ये. म्हणजे कमीत कमी सभासदांची फी त्यांच्याकडून घेऊन त्यांना सेवा देण्याचं जे काही काम आहे हे या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये असणार आहे. म्हणजे प्रॉफिट न कमवता जे आपले जे काही सभासद आहेत त्या आपल्या सभासदांना जास्तीत जास्त स्वरूपामध्ये सेवा देण्याचं जे काही काम आहे हे काम ह्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये होणार आहे. स्पोर्ट्स क्लबमध्ये आपण बघत असताना चांगल्या स्वरूपामध्ये खेळाडू त्यामध्ये घडवले जाणार आहेत. चॅरिटेबल हॉस्पिटल जर बघितलं जातं तर मेडिकलची जी काही सुविधा आहे ही चांगल्या स्वरूपामध्ये दिली जाणार आहे. तर अशा ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचा मोटिव्ह काय असणार आहे तर आपले जे काही मेंबर्स आहेत त्या मेंबर्सला चांगल्या स्वरूपामध्ये सेवा सुविधा द्यायची आणि त्यांच्याकडून कमीत कमी स्वरूपामध्ये जे काही चार्ज आहेत हे चार्ज घेणं हे त्यामध्ये अवलंबित्व आहे. आता ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत तर ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपण बघू. ऑर्गनायझेशन जे आहेत तर ते कोणकोणत्या स्वरूपामध्ये येणार आहेत ते आपण थोडक्यामध्ये बघू. तर त्यामध्ये एक आहे फीचर्स आपण बघत असताना द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच कन्सर्न इज प्रोव्हाइड सर्व्हिस टू इट्स मेंबर अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. म्हणजे मेंबर्स असतील ते मेंबर्सला काय करायचे सर्व्हिस द्यायची आहे, सेवा द्यायची आहे आणि कुठल्याही स्वरूपामध्ये प्रॉफिटचा मोटिव्ह जो आहे हा प्रॉफिटचा मोटिव्ह ह्यामध्ये असणार नाही. दुसरा आहे तर त्यामध्ये काय येणार आहे दिस कन्सर्न आर फॉर्मड फॉर प्रमोशन ऑफ आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, हेल्थ अशा स्वरूपामध्ये त्यामध्ये येणार आहे.
द मेंबर्स ऑफ दिस कन्सर्न कॅन नॉट गॉट द डिव्हिडंड, इट इज प्रोहिबिटेड. म्हणजे डिव्हिडंड जे आहे ते त्यामध्ये त्याचा काही संबंध त्यामध्ये येणार नाही. काय येणार नाही? कारण ह्यांची कुठलीही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी नाही किंवा प्रत्येक वर्षी काही ठराविक स्वरूपामध्ये नफा जो आहे, प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट यांना मिळणार नाही, तेव्हा डिव्हिडंड देणं किंवा अशा गोष्टी ज्या त्या ह्यामध्ये होणार नाही. द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर्स, इट इज गव्हर्न्ड बाय द इलेक्टेड मेंबर्स. आता हे जे काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे, या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जे आपण अकाउंट तयार करत असतो, कोणत्या त्यामध्ये 3 अकाउंटचा भाग आपण जर बघितला, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट, असे 3 घटक आपण जर बघितले. जे पहिलं अकाउंट असतं रिसिप्ट अँड पेमेंटच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं, रिसिप्ट म्हणजे काय की ज्यामध्ये आपण कॅश रिसिव्ड करत असतो, आणि पेमेंट म्हणजे काय की ज्यामध्ये आपण अमाऊंट जे आहे, पैसे जे आहे ते पैसे आपण त्यामध्ये देत असतो. म्हणजे हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये एकूण 3 अकाउंटचा समावेश त्यामध्ये होतो. एक म्हणजे काय तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. सेकंड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. अँड थर्ड बॅलन्स शीट. ह्या 3 अकाउंटचा जो काय संबंध आहे, हा 3 अकाउंटचा संबंध कशामध्ये येतोय? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये येतो. परीक्षेमध्ये आपण जर 12वी जर परीक्षा आपण जर बघितली तर 12 मार्काचा प्रॉब्लेम ह्यामध्ये असेल आणि ह्याला कुठलाही ऑरचा प्रॉब्लेम नाही. हे कंपल्सरी हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा असणार आहे. आणि परीक्षेमध्ये येताना तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिला असेल आणि या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला काय करायचं आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट जे आहे ते बॅलन्स शीट तयार करायची आहे. आता हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे आहे, त्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये काय असेल तर ही आपण 11वी मध्ये बघत असताना कॅशबुक बघितलेलं आहे. म्हणजे कॅश रिसिव्ड आणि कॅश पेड. कॅशबुक आपण बघत असताना ते कॅशबुकच आहे. समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन आहे, कोणकोणत्या पद्धतीने आपण पैसे आलेले आहेत आणि कोणकोणत्या पद्धतीने आपण पैसे दिलेले किंवा देतोय आपण, तर ते हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये असेल. रिसिप्ट म्हणजे काय तर रिसिव्ड, कॅश रिसिव्ड आपण केली असेल. कसे रिसिव्ड केलेले? समजा सबस्क्रिप्शन, सभासदांकडून आपण फी घेतली असेल त्यामुळे आपण कॅश रिसिव्ड केली असेल. एखादी मशिनरी आपण असेट एखादी विकली असेल, त्यातनं काही आपल्याला फायदा झाला असेल, कॅश मिळाले असेल, तर जे रिसिप्ट आहे त्या रिसिप्टमध्ये आपण काय करतोय तर कॅश रिसिव्ड करतोय आणि पेमेंटमध्ये आपण काय करत असतोय तर कॅश पेड करत असतोय. तसं इन्कम अँड एक्सपेंडिचर आपण जर बघितलं, लिहित असताना आपण काय लिहितोय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, पण तयार करताना प्रत्यक्षामध्ये पहिली बाजू असेल एक्सपेंडिचर आणि दुसरी बाजू असेल इन्कम. पहिली बाजू डेबिट असते, डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. 11वी मध्ये आपण नॉमिनल अकाउंटचे रूल्स जे आहेत ते बघितले. मग त्यानुसार परीक्षेमध्ये तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असणार आहे प्रॉब्लेममध्ये, आणि त्यावरून तुम्हाला हे 2 अकाउंट जे आहेत हे 2 अकाउंट तयार करायचे आहेत. कोणकोणते तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण तयार करत असताना वरती लिहित असताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असा लिहितोय, पण पहिली बाजू डेबिट कोणती असेल तर एक्सपेंडिचर असेल आणि क्रेडिट कोणती असेल तर इन्कम असेल. थोडक्यामध्ये आपण जर बघितलं तर हे जे क्रॉस पोस्टिंग जे आहे ते क्रॉस पोस्टिंग कोणत्या प्रकारचं असतं तर इन्फॉर्मेशन देत असताना पहिली बाजू असते रिसिप्ट आणि पुढे आहे तर पेमेंट, रिसिप्ट अँड पेमेंट. आणि या रिसिप्ट अँड पेमेंट नंतर तुम्हाला काय तयार करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. लिहिताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर असं लिहितोय, पण तयार करताना एक्सपेंडिचर आणि इन्कम तयार करतो. म्हणजे पहिली बाजू कोणती असेल एक्सपेंडिचर आणि दुसरी बाजू असेल इन्कम. ही डेबिट असेल आणि क्रेडिट असेल. आणि त्यानंतर आपण तयार करतो बॅलन्स शीट, आणि बॅलन्स शीटची पहिली बाजू कोणती लायबिलिटी आणि इकडं असेल लायबिलिटी असेल. तुम्हाला परीक्षेमध्ये येताना हे फक्त दिलं असणार रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे आहे ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं असेल. आणि या रिसिप्टमध्ये 2 भाग असतील. त्या रिसिप्टमध्ये एक असेल इन्कम आणि फंड दिले असतील. त्यामध्ये कॅपिटल फंड किंवा रिझर्व्ह फंड असे फंड जे ते फंड तुम्हाला दिले असतील. आणि जर पेमेंट साईड जर बघितली तर पेमेंटमध्ये 2 गोष्टी असतील, एक असेल एक्सपेन्सेस आणि असेट दिले असतील. म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपण जेव्हा प्रॉब्लेम बघतोय, प्रॉब्लेम आपण ज्यावेळी बघणार तेव्हा तुमच्या ती व्यवस्थित लक्षात येईल. पण इन्फॉर्मेशन जर बघितली तर तुम्हाला परीक्षेमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे काही दिलं असेल त्यातली रिसिप्ट बाजू जर बघितली तर त्या रिसिप्ट बाजूमध्ये 2 गोष्टी लक्षात येतील तुम्हाला. सबस्क्रिप्शन असेल, डोनेशन असेल, एंट्रन्स फी असेल, त्या प्रत्येकाचा अर्थ पण आपल्याला बघायचा आहे. पण त्यामध्ये 2 भाग आपण जर बघितलं त्यातलं एक असेल इन्कम आणि एक असेल फंड, आणि पेमेंट साईडमध्ये एक्सपेंडिचर आणि असेट. आणि ह्यातलं जे इन्कम आहे ते इन्कम पोस्टिंग आहे तर आपण कुठं करायचं असतं तर इन्कम साईडला करायचं आहे, आणि फंडचं पोस्टिंग कुठं करणार आहे तर इथं लायबिलिटी साईडला आपण घेणार.
तसंच जर आपण पेमेंट साईड जर बघितली तर एक्सपेंडिचरची काही पोस्टिंग आहे असं आपण कुठं करतोय तर एक्सपेंडिचरला आणि जे असेट आहेत ते असेट आपण आहे इथं असेट आपण घेतोय. पण हे फक्त आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. म्हणजे इन्फॉर्मेशनमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जर दिला असेल तर जी रिसिप्ट साईड आहे त्या रिसिप्ट साईडमध्ये जे काही क्लासिफिकेशन आहे ते आपल्याला व्यवस्थित करता यायला पाहिजे. म्हणजे त्यातलं इन्कम कोणतं आणि फंड कोणते. कॅपिटल फंड जर आला असेल तर तो लायबिलिटी साईडला येणार, रिझर्व्ह फंड आला असेल तर तो लायबिलिटी साईडला येणार, डोनेशन असेल तर ते इन्कमला येणार. म्हणजे त्यातलं इन्कम कोणते आणि फंड कोणते हे प्रत्यक्षात प्रॉब्लेम आपण ज्यावेळी घेतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. पण आता आपण बघत असताना रिसिप्टमध्ये दोन भाग होतात, एक इन्कम आणि एक फंड. इन्कमचं पोस्टिंग आहे असं इन्कमला, फंडचं पोस्टिंग कुठे घेतो आपण लायबिलिटी साईडला. आणि पेमेंट साईड आपण जर बघितली तर दोन आहेत, त्यामध्ये एक्सपेंडिचर आणि असेट. एक्सपेंडिचर पोस्टिंग आहे असे एक्सपेंडिचरला घेतोय आणि असेट आहे असे असेट साईडला आपण घेतोय. एवढं फक्त जरा व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काही जास्त अवघड नाही, फक्त आपल्याला ते क्लिअर व्हायला पाहिजे की आता पेमेंट साईडला आपण जर म्हटलं एक्सपेंडिचर कोणते आपल्याला माहिती आहे तर सॅलरी असेल, वेजेस असेल, कन्व्हिनियन्स असेल किंवा इतर जे काही अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्स असतील असे एक्सपेंडिचर त्यामध्ये येणार आहेत. आणि इन्कमला आपण सबस्क्रिप्शन, डोनेशन, एंट्रन्स फी, लाईफ मेंबरशिप फी अशा गोष्टी असे जे आहेत ते इन्कमला येणार. ठीक आहे. राहिलेला जो काही भाग आहे थोडंसं फक्त आपण इंट्रोडक्शन जे आहे ते इंट्रोडक्शन आपण बघितलेलं आहे. राहिलेला जो काही घटक आहे तो घटक आपण नंतर जे आहे ते आपण नंतर जो आहे तो आपण घेणार आहे. कसं वाटतं सर? हे चांगलं.